नमस्कार, आज आपण डाळ कांदा बनवणार आहोत। त्यासाठी आपण सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून घेऊयात। कढई आपली चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण थोडे तेल घेऊयात। तेल चांगलं गरम झालं, गॅस थोडा मंद करून त्यामध्ये थोडी मोहरी घालून घेऊयात। मोहरी घातल्यानंतर थोडे जिरे घालून घेऊयात। चांगली फोडणी तडतडली की त्यामध्ये आपण थोडा कढीपत्ता घालून घेऊयात। कढीपत्ता घातल्यानंतर आपण थोडंसं फोडणी हलवून घेऊयात। फोडणी हलवून घेतल्यानंतर इथे आपण आले लसूण कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये, ते घालून घेऊयात। आले लसूण घातल्यानंतर थोडंसं परतून घेऊयात। थोडं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊयात। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, जास्त बारीक चिरलेले नाही आहेत, मोठाच चिरून घ्यायचा आहे। डाळ कांदा बनवत असताना असा कांदा चिरून टाकल्यानंतर खाताना छान लागतो। आणि आपल्याला कांदा जास्त शिजवून नाही घ्यायचा आहे। कांद्याचा थोडा कलर बदलला की त्यामध्ये आपण थोडं टोमॅटो घालून घेऊयात। नंतर चांगलं मिश्रण एकजीव करून चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालून चांगली फोडणी परतून घेऊयात। आता आपली फोडणी परतून झालेली आहे। त्यामध्ये आपण आता घरगुती कांदा लसूण मसाला घालून घेऊयात। तिथे 2 चमचे मी घातलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर चांगलं परतून घेऊयात। आपल्याला पूर्ण फोडणी हीच मंद आचेवरच करायची आहे, कारण की आपला कांदा टोमॅटो जास्त शिजले नाहीत पाहिजेत, कारण की डाळ कांद्यामध्ये जर अर्ध कच्चं असेल तरच चवीला छान लागतं, कारण आपण डाळ कांदा बनवत आहोत। आता ही चांगली फोडणी बनवून झाल्यानंतर त्यामध्ये मूग डाळ घालून घेतलेली आहे। ही मी 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा घालू शकता। हे सगळं घातल्यानंतर चांगलं हलवून घेऊयात। पूर्ण हलवल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊयात। हलवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी गरम पाणी घालूयात। गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे भाजीला चव चांगली येते। आणि त्यानंतर आता गरम पाणी घातल्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊन चांगलं भाजी हलवून घेऊयात आपण, आणि 5 मिनिटं वाफवून घेऊयात। 5 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा भाजीला हलवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर आपण पाहूयात, चांगली वाफ आलेली आहे। आता पुन्हा एकदा आपण डाळ कांदा चांगला हलवून घेऊयात। हलवून घेतल्यानंतर आता गॅस कमी करून आपल्याला तो मंद आचेवरती एक 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर आता आपला डाळ कांदा शिजलेला आहे। डाळ भिजवून घेतल्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला। आता तुम्ही पाहू शकता चांगला शिजलेला आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।